गेल्या एक महिन्यापासून एक प्रश्न सातत्याने चर्चेत आहे आणि तो प्रश्न आहे म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचं काय होणार। आता हे विलीनीकरण थंड बस्त्यात गेलंय की काय असा प्रश्न निर्माण झालाय, कारण राजकीय परिस्थिती तशी आहे। एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आता विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून अजिबात भाष्य करणार नाही असं म्हटलेलं आहे। दुसरीकडे आज सुप्रिया सुळेंना जेव्हा या संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा अजितदादांसोबतच अजित पवारांनी घेतलेले निर्णय सुद्धा गेलेले आहेत असं सुप्रिया सुळे म्हणालेले आहेत। तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली होती। या महत्त्वाच्या बैठकीचे 3 प्रमुख अजेंडे होते। हे 3 प्रमुख अजेंडे काय पाहूयात या बैठकीची इनसाइड स्टोरी। राष्ट्रवादीचं विलीनीकरण लांबणीवर, विलीनीकरणाच्या चर्चेवर माध्यमांशी बोलू नका, सुनेत्रा पवार यांच्या सूचना। तर दादा गेला, आता विलीनीकरणाच्या चर्चांना काय अर्थ, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकं करायचं काय याचा फैसला सुनेत्रा पवारांनी बोलावलेल्या बैठकीत होणार होता। सुनेत्रा पवारांनी नेत्यांची बैठक घेतली आणि त्यात कडक सूचना दिल्या। त्या म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल प्रसार माध्यमांशी कुणीही काहीही बोलू नका। जर काही सूचना असतील तर त्या वैयक्तिकरित्या प्रफुल्ल पटेल किंवा तटकरेंकडे मांडा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी देवगिरीवर नेत्यांची बैठक घेतली। त्यामध्ये काही नेत्यांनी विलीनीकरणाचा विषय काढला। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं असं खुद्द शरद पवारांनी म्हटलं होतं। तर दोन्ही गटाच्या आमदारांनी विलीनीकरणावर प्रतिक्रिया दिल्या होत्या। राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी तर राष्ट्रवादीचे 80% आमदार विलीनीकरणासाठी सकारात्मक असल्याचं म्हटलं होतं। या सगळ्यावर तसंच नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातल्या लिपिक लाच प्रकरणावर देखील बैठकीत चर्चा झाली आहे। विलीनीकरणावर प्रसार माध्यमांशी बोलू नका अशा सूचना देण्यात आल्या। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सार्वजनिक करू नका। हिरामण खोसकरांनी विलीनीकरणाबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणीही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। तसंच झिरवाळांच्या कार्यालयातल्या लाचखोरीबद्दल नेत्यांनी झिरवाळांना झापल्याचं समजतंय। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळांनी झिरवाळ आणि खोसकरांना एका खोलीत बोलावलं आणि त्यांना कानपिचक्या दिल्याचंही कळतंय। अजित पवारांनी जो मार्ग स्वीकारलाय त्यावर आपल्याला जायचं आहे। आपण भाजपसोबत कायम राहणार असल्याचं सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत सांगितलंय। नाही, नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा, न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली की बाबा असा प्रकार जर झाला असेल, खरंच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती तयारी दर्शवलेली। पण माझ्या बाबतीत तरी मला एक आत्मविश्वास पक्का आहे की माझं कोणाबरोबरच वैमनस्य, दुश्मनी किंवा कोणी माझा स्पर्धक किंवा मी कोणाला तरी स्पर्धक वाटतो अशा पद्धतीचं कुठलं राजकीय त्या ठिकाणी नाही आहे। त्याच्यामुळं माझ्या बाबतीत मला आत्मविश्वास आहे की असं कोणी मुद्दाम होऊन बदनाम करतं असा प्रकार तरी नाही। विलीनीकरणाबाबत काही चर्चा विषयाच्या बैठकीचा तो विषयाचा अजेंडा त्या ठिकाणी नव्हता। पक्ष संघटना, दादाने केलेलं काम, महाराष्ट्राच्या संबंध समाजकारणामध्ये त्यांनी दिलेलं योगदान ते सावयातपणाने पुढे ठेवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं, एवढी चर्चा आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय आता बॅकफुटला गेल्याचं दिसतंय। त्यावर सुप्रिया सुळे म्हणतायत आता भाऊच राहिला नाही तर चर्चांनाही अर्थ उरत नाही। मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझा भाऊच राहिला नाही, आता दादाच नाही राहिला। क्या मायने रखता है, त्याचं दुःख, दादांनी घेतलेले निर्णय, दादाची स्वप्न ही दादाबरोबरच गेली आणि आज माझा भाऊच नाही राहिला। त्याच्यामुळे आज कोण काय म्हणतंय त्याला काय फरक पडतो, मला खरंच सांगा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल काय चर्चा झाली होती याबद्दल रोहित पवार हे देखील पत्रकार परिषद घेणार होते, मात्र त्यांनी याबाबत योग्य वेळी बोलेन असं म्हटलंय। तर इकडे राष्ट्रवादीलाही दिल्लीतून विलीनीकरणासाठी ग्रीन सिग्नल मिळालेला नाही। त्यातच राष्ट्रवादीच्या कोर नेत्यांचा विलीनीकरणाला विरोध कायम आहे। सुनेत्रा पवारांनाही विलीनीकरणाबद्दल लगेचच कुठलाही निर्णय घ्यायचा नाही। 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शिक्कामोर्तब होईल। विधिमंडळ अधिवेशन झालं की सुनेत्रा पवार सगळ्या आमदारांशी विलीनीकरणाबाबत चर्चा करणार आहेत। त्यानंतर सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या कोर टीमशी चर्चा करूनच निर्णय घेतील। त्यामुळे तुर्तास तरी राष्ट्रवादीचं विलीनीकरण थंड बस्त्यात गेलंय। सुनेत्रा पवारांचा निर्णय आणि दिल्लीचा ग्रीन सिग्नल यानंतरच विलीनीकरणाचं घोडं गंगेत न्हाणार आहे।
सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.